मुंडे काही 4-5 गोष्टी ज्या आहेत त्या मला असं वाटतं की फार महत्त्वाच्या ते स्वतः पाळतात आणि त्यामुळे ते फारसे कुठे अडकत नाहीत किंवा त्या गोष्टीमुळे ते महाराष्ट्राचे लाडके झालेले आहेत। यातला पहिला मुद्दा जो आहे ते कुठेही जेवायला जात नाहीत। म्हणजे तुकाराम मुंडे हे सेवेत आल्यानंतर पूर्ण शाकाहारी झाले असं त्यांचं म्हणणं आहे, पण ते कोणाकडेही कुठल्याही पार्टीला किंवा कुठेही जेवायला जात नाही आणि त्याचं कारण असं आहे की एखाद्याचं मीठ खाल्लं किंवा एखाद्यासोबत जर का आपण जेवण केलं तर त्याच्याशी एक प्रकारची मैत्री होऊ शकते आणि ती त्यांना करायची नाही, कारण ती मैत्री जर कामामध्ये आली तर ती कामाच्या आड येऊ शकते। त्यामुळे ते कुठेही जेवायला जात नाहीत आणि ते जास्तीत जास्त वेळा कोणाशीही बाहेर फारसे संपर्कात राहत नाहीत, फार सोशल होत नाहीत। दुसरी गोष्ट जी आहे ती आहे स्पष्ट वक्तेपणा। म्हणजे त्यांच्यासोबत काम केलेले अनेक अधिकारी सांगतात तुकाराम मुंडेंना 2 गोष्टी माहिती आहेत, एक तर ही गोष्ट कायद्यात बसते किंवा ही गोष्ट कायद्यात बसत नाही। त्यामुळे ते अपफ्रंट आहेत, अत्यंत स्पष्टपणे समोरच्याला सांगतात हो हे काम होऊ शकतं, हे काम होऊ शकत नाही। त्यामुळे त्यांचं कायदेशीर असणं, त्यांचं स्पष्ट वक्ता असणं हे सुद्धा राजकारण्यांना खुपणार आहे। याशिवाय ते अत्यंत वक्तशीर आहेत। म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल तर तुकाराम मुंडेंचा नागपूरमधला किस्सा हा फार प्रसिद्ध आहे की ते तिथे जॉईन झाले आणि जॉईन झाल्या त्यांनी काही ठिकाणी भेट दिली आणि त्यावेळी जे डॉक्टर वेळेत आलेले नव्हते किंवा जे कर्मचारी वेळेत आलेले नव्हते ते मस्टर करतात, एकदा सांगतात की वेळेवर या। हे पुण्यामध्ये सुद्धा PMPMLला झालेलं होतं, तर तिथे एकदा सांगतात आणि तसं झालं नाही तर मात्र त्या लोकांवरती कारवाई करायला सुरुवात करतात। तुकाराम मुंडेंचं हे शाकाहारी असणं, हे बाहेर न जेवणं, पार्टी कल्चरमध्ये न बसणं, त्यांचं स्पष्ट वक्ते असणं, त्यांचं वक्तशीर असणं, त्यांचं कायदेशीर असणं, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या खरं तर एकूणच नोकरशाहीला फारशा रुचणाऱ्या नाहीत, त्यामध्ये त्यांच्या नेहमीच्या चौकटीमध्ये बसणाऱ्या नाहीत आणि म्हणूनच तुकाराम मुंडे जे आहेत त्यांना वेळोवेळी राजकारण्यांकडून विरोध होतो। या व्यतिरिक्त त्यांची बदली जेव्हा होते तेव्हा मात्र स्थानिक लोक हे अनेकदा आंदोलन करताना दिसलेली आहेत। नाशिकमध्ये आंदोलन झालेलं आहे, त्यानंतर नवी मुंबईमध्ये आंदोलन झालेलं आहे। आम्हाला तुकाराम मुंडेंसारखाच अधिकारी हवा अशा पद्धतीने लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा तुकाराम मुंडे यांच्या चौकशीची मागणी होतीये, त्यांच्यावरती काही गैरव्यवहार केल्याचे आरोप होत आहेत। त्यामुळे आता नेमकं काय होतं, सरकार काय निर्णय घेतं, विशेषतः त्यांची चौकशी होते काय, या सगळ्या गोष्टी असणं महत्त्वाचं आहे।